बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमधून या ठिकाणी राडा झालेला आहे। आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू होता आणि याच दरम्यान दोन्हीकडचे कार्यकर्ते भिडलेत। महायुतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार सुरू होता। दोन्ही गट आमने सामने आले। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंच्या रॅलीमध्ये भाजपचे रावसाहेब दानवे आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। रावसाहेब दानवेंनी ठाकरे गटाला पैसे दाखवतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत, तर ठाकरे गटाकडून दारूच्या बाटल्या दाखवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। चंद्रकांत खैरेंनी महायुतीच्या उमेदवारांकडे पाहून दंड थोपटले, तर हा सगळा राड्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये रोड शो दरम्यान ही राड्याची घटना घडलेली आहे। दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत। ठाकरे गट आणि मनसे आमने सामने आलेले आहेत। दोन्ही गटाकडून घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या समोर आले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा राडा घडलेला आहे। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी थेट आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत। संभाजीनगरमध्ये मोहसिन, राडा घडलेला होता, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? नक्की तृप्ती, मी जिथे उभा आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक आहे आणि याच ठिकाणी माझ्या पाठीमागे जर बघितलं तर याच ठिकाणी या दोन्ही रॅली समोरासमोर आल्या होत्या। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या रॅली निघणार होत्या। मात्र एकाच वेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले। एकीकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते होते, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते। ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक आमने सामने आले आणि गोंधळ उडाला। दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे या पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली होती आणि दोन्ही गटाकडून शाब्दिक सुरुवातीला वाद सुरू झाला। मात्र काही वेळाने दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले। हातात असलेल्या झेंड्यांच्या काठ्यांनी त्यांनी एकमेकाला मारायला सुरुवात केली, त्यामुळे हा वाद आणखी वाढला। विशेष म्हणजे या ठिकाणी ह्या रॅली असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त असणं अपेक्षित होतं, मात्र तसं झाले नाही। आपण जर बघितलं माझ्या पाठीमागे तर अजूनही कार्यकर्ते काही प्रमाणात आहे आणि आणखी अजून या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहू शकतो। अजूनही पोलीस या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे। आता परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आहे, मात्र तब्बल 1 तास हा सगळा जो राडा आहे तर तो सुरू होता आणि दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली जात होती। याच वेळी इथे अंबादास दानवे देखील उपस्थित होते। त्यांनी देखील हातात दारूच्या बाटल्या ज्या आहेत तर त्या दारूच्या बाटल्या दाखवून कार्यकर्त्यांना दाखवल्या, तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे देखील या ठिकाणी आले होते। याच वेळी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे देखील यावेळी आले आणि त्यांनी जे आहे तर एकमेकांना विरोधण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता। मात्र आता परिस्थिती या ठिकाणी नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतं। मोहसिन, दोन्हीकडून शांततेमध्ये रॅली निघालेली असताना नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे हा वाद निर्माण झाला? नक्कीच आपण जर पाहिलं तर सुरुवातीला हे जो दोन्ही गटाची रॅली सुरू होती, मात्र यावेळी जे आहे तर एकीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते रॅलीसाठी जमले असताना दुसऱ्या बाजूने मनसेचे कार्यकर्त्यांची रॅली आली आणि त्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांना पाहून घोषणाबाजीला सुरुवात केली। सुरुवातीला ही घोषणाबाजी सुरू असताना अचानक दोन्ही कार्यकर्ते बाजूने आक्रमक झाले आणि हा वाद वाढत गेला। शेवटी हा वाद हाणामारीपर्यंत गेला आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही कार्यकर्त्यांना बाजू करण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी जे आहे ते पोलिसांची संख्या कमी होती, कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती, त्यामुळे जोरदार घोषणाबाजी झाली। शेवटी काही वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला नेले आणि त्यानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे। आणि दुसरीकडे आता जर आपण बघितलं तर आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। मोहसिन, या रॅलीमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघे सुद्धा उपस्थित होते। त्यांनी हा वाद निर्माण झाल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले का?
मुळात जे आहे तर या जेव्हा हा वाद सुरू झाला त्यावेळेस आपण जर बघितलं तर अंबादास दानवे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जो तो डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी हातातले पैसे काढले आणि त्यांना दाखवून सुपारी घ्या असं म्हटलं. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. त्यांच्याकडून असं काही कार्यकर्ते शांत करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं नाही. याच वेळी चंद्रकांत खैरे देखील दाखल झाले. त्यांनी देखील दंड ठोपटले. त्यामुळे कार्यकर्ते आणखीन आक्रमक झाले. आणखी जोरात घोषणाबाजी सुरू झाली. मात्र पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि कुठेतरी त्यानंतर हे सगळा गोंधळ थांबलेला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. एका दिशेने ठाकरे गटाची रॅली सुरू झाली आहे, दुसऱ्या दिशेने शिंदे गटाची रॅली सुरू झालेली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र हा गोंधळ तब्बल 1 तासभर सुरू होता. तृप्ती. निश्चित मोहसेन, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.